Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 6 science chapter number 2 the living world. ह्या चॅप्टरचा आपण फर्स्ट लेक्चर कंप्लीट केलेला आहे. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण आधीचा पार्ट बघितला होता. आता या लेक्चर मध्ये आपण रिमेनिंग पार्ट बघणार आहे. हे आपला लेक्चर 2 असणार आहे. लेक्चर 2 मध्ये आपण हे 7 टॉपिक्स बघणार आहोत. 7 टॉपिक्स आपल्याला दिसताय पण टॉपिक्स खूप छोटे छोटे आहे, इम्पॉर्टंट पण आहे आणि मजेदार पण आहे. इम्पॉर्टंट यासाठी आहे की हे टॉपिक्स आता तुम्हाला बेसिक मध्ये शिकवले जातील. म्हणजे तुम्हाला या टॉपिक्सचं बेसिक शिकवलं जाणार आहे 6th स्टँडर्ड मध्ये. जेव्हा तुम्ही हायर स्टँडर्ड मध्ये जाणार तेव्हा तुम्हाला हेच टॉपिक डिटेल मध्ये शिकावे लागतील. ओके. आणि फर्स्ट लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये बघायचं, तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल. फर्स्ट टॉपिक आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई अँड मुवमेंट. रिस्पॉन्स करणे म्हणजे काय, तर एखादा प्रतिउत्तर देणे. एखादा जे स्टिम्युलाई आहे किंवा एखाद्या गोष्टीला आपण एक प्रतिउत्तर देतो त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही काऊ शेडमध्ये गेले, गाईच्या गोठ्यामध्ये जर आपण एखाद्या वेळेस गेलो तर काय होतं, ज्या बसलेल्या गायी असतात ना त्या उठून उभ्या राहतात आणि मुवमेंट करायला सुरुवात करतात. म्हणजे त्या आपल्याला रिस्पॉन्स देतात. रिस्पॉन्स देऊन मुवमेंट करायला सुरुवात करतात. म्हणजे कोणी त्यांना समजते की कोणीतरी आता आतमध्ये आलेलं आहे, आपल्याला रिस्पॉन्स करायचं, म्हणजे ते मुवमेंट करतात, उठून उभ्या राहतात. अदर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही क्रिकेट, फुटबॉल वगैरे खेळतात. तुम्ही त्या फुटबॉल म्हणजे तो फुटबॉल तुमच्याकडे येत असेल किंवा एखादा क्रिकेटमधील बॉल तुमच्याकडे येत असेल, तुम्ही त्याला न बघताही तुम्हाला कळतं की हा आपल्याकडे येत आहे, तर तुम्ही साईडला होता म्हणजे जेणेकरून तो आपल्याला लागला नाही पाहिजे. किंवा कॅच करतो आपण बॉलला, म्हणजे आपण काय करतो की रिस्पॉन्स देतो, मुवमेंट करतो. बघा, तुम्ही वेली बघितलेल्या आहेत का? वेली म्हणजेच काय, क्रीपर ज्या झाडावरती चढतात वेली, त्या कोणत्या दिशेने चढतात? सनच्या दिशेने, म्हणजे सनलाईटच्या दिशेने चढतात. म्हणजे हे पण झाडांमध्ये एक प्रकारची मुवमेंटच आपण म्हणू शकतो. किंवा मग सनफ्लावर हे कोणत्या दिशेने वाढतं, तर त्याचं जे तोंड असतं सनफ्लावरचं ते कोणत्या दिशेने असतं? सूर्याच्या दिशेने असते. जसं जसं सूर्य फिरतो तसं तसं ते सनफ्लावर पण फिरतं. अशा प्रकारे आपण प्लांटमध्ये पण मुवमेंट म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय यावरून आपण लक्षात घ्यायचं. बघा, री आणि इथे काय आहे, प्रोडक्शन. री म्हणजे पुन्हा आणि प्रोडक्शन म्हणजे तयार करणे. म्हणजे जसा एखादा लिव्हिंग थिंग्स आहे, कोणताही लिव्हिंग थिंग्स असो, मग प्लांट, ॲनिमल, ह्युमन बिंग, इव्हन इन्सेक्ट वगैरे कोणताही असो, जो लिव्हिंग थिंग्स आपल्यासारखे लिव्हिंग थिंग्स यंग वन्स तयार करतो त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आता जर ह्युमन बिंग्समध्ये म्हटलं तर ह्युमनमध्ये एक आहे मॅन आणि एक आहे वुमॅन. जेव्हा मॅन आणि वुमॅन यांचं फ्युजन होतं, जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा एक चाइल्ड तयार होतं. आता एवढं बेसिक तुम्हाला माहिती असेल. हे चाइल्ड इथं तयार होतं ह्युमनमध्ये. मग असंच प्लांटमध्ये पण असतं, ॲनिमल्समध्ये पण असतं. जसं ह्युमन रिप्रोडक्शन करतात तसंच आणि अदर ॲनिमल्स पण रिप्रोडक्शन करत असतात. कोणतेही ॲनिमल्स म्हटले आपण तरी, काऊ, डॉग, हॉर्स, कोणतेही ॲनिमल म्हटलं ते सेम रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये होत असतं. आणि प्लांटमध्ये पण सेम ह्याच प्रकारे रिप्रोडक्शन होत असतं. फक्त प्लांटमध्ये हे असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं आणि ॲनिमल्स आणि ह्युमन बिंग्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन्स असतं. तर हे तुम्हाला डिटेलमध्ये तर शिकवलं जाणार आहे. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं की कोणताही एखादा जो लिव्हिंग थिंग्स आहे तो लिव्हिंग थिंग्स त्यांच्याचसारखे यंग वन्स तयार करतो, त्यांच्यासारखे दुसरे अदर लिव्हिंग थिंग्स तयार करतो, त्यांना आपण काय म्हणायचं? रिप्रोडक्शन म्हणायचं. आता प्लांटमध्ये जर म्हटलं तर प्लांटमध्ये रिप्रोडक्शनचे अनेक प्रकार आहेत. तर आपण एखादी गोष्ट ॲज्युम करा की एखादी हवा चालत आहे आणि एक सुकलेलं काहीतरी फूल आहे किंवा काहीतरी फळ आहे सुकलेलं. ते फळ सुकलेलं जे आहे त्यातून ज्या बिया निघतात त्या बिया हवेमार्फत दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडतात. मग दुसऱ्या ठिकाणी जेव्हा त्या जमिनीमध्ये रुजतील तेव्हा तेथून आणखी एक प्लांट तयार होईल. असं आपण प्लांटमध्ये रिप्रोडक्शन म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट टॉपिक आहे आपला अ डेफिनेट लाईफ स्पॅन. आता डेफिनेट म्हणजे काय, एक ठराविक, आणि लाईफ स्पॅन म्हणजे काय की जीवनकाल. कोणताही आता पृथ्वीवरती लिव्हिंग थिंग्स आपण बघितला, ॲनिमल, प्लांट्स किंवा ह्युमन बिंग किंवा अदर इन्सेक्ट वगैरे असो, कोणताही असो, त्यांना एक डेफिनेट लाईफ स्पॅन म्हणजे कालावधी असतो जीवनाचा. फॉर एक्झाम्पल, आताच आपण रिप्रोडक्शन हा टॉपिक्स बघितला. मग रिप्रोडक्शन करण्यासाठी एका ॲनिमलची सर्टन एज असते. मग त्या एजपर्यंत तो आल्यानंतर रिप्रोडक्शन करतो. रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यांनी चाइल्डला बर्थ दिल्यानंतर किंवा त्यांच्यासारखे यंग वन्स तयार केल्यानंतर त्यांची बॉडी ही वीक होऊन जाते. ॲनिमल्स किंवा प्लांट्स वगैरे असो, ह्युमन बिंग्स असो, त्यांची बॉडी वीक झाल्यानंतर काही काळांतरानंतर त्यांची डेथ होते. मग आपण जर म्हटलं तर ह्युमन बिंग्समध्ये किती पर्यंत आपल्याला एज आहे, म्हणजे कितीपर्यंत जगू शकतात ह्युमन बिंग्स? मे बी कितीपर्यंत? 80 ते 100 वर्षापर्यंत, 80 to 100 इयरपर्यंत जगू शकतात. एखादा हेल्दी पर्सन असेल तर तो
100 इयर्सपर्यंत जगू शकेल नॅचरली, पण आता मध्येच कोणी 60 वर्षापर्यंत मरण पावतं, कोणी 40 वगैरे, ते त्यांच्या आजारपणामुळे आता आपण म्हणू शकत नाही. पण जर नॅचरली जर आपल्याला आयुष्य म्हटलं तर आपल्याला 100 इयरपर्यंत आपण जगू शकतो ह्युमन बिंग. असंच अदर ॲनिमल्सचं पण असतं. मग अदर ॲनिमलला पण वेगवेगळ्या ॲनिमलला वेगवेगळी लाईफ स्पॅन असते, त्यांचा वेगवेगळा कालावधी असते. जर आता इथे डॉग म्हटलं आपण तर जो डॉग आहे हा 12 to 18 इयरपर्यंत जगू शकतो. 12 to 18 इयरपर्यंत डॉग जगू शकतो. मग असंच अदर ॲनिमल्स जे आहे त्यांना त्यांची एक ठराविक लाईफ स्पॅन दिलेली आहे. आणखी आपल्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेला आहे, जो टर्टल आहे. साऊथ अमेरिकामध्ये एक टर्टल फाईंड झालेला आहे. तर तो टर्टल 170 वर्षाचा म्हणजे 170 इयर्सचा फाउंड झालेला आहे. ओके, किती वर्षाचा आहे तो? 170 वर्षाचा आहे. कुठे आहे? साऊथ अमेरिकामध्ये. साऊथ अमेरिकामध्ये 170 वर्षाचा टर्टल हा फाईंड झालेला आहे. म्हणजे टर्टल जो आहे तो 170 वर्षापर्यंत पण जगू शकतो. असंच वेगवेगळ्या ॲनिमलला वेगवेगळे लाईफ स्पॅन दिलेले आहे, ठराविक लाईफ स्पॅन आहे, तिथपर्यंत ते जगू शकतात आणि नंतर त्यांची बॉडी वीक झाल्यानंतर ते मरण पावतात. आणखी आपण एक म्हणू शकतो की जे मे फ्लाय आहे, मे फ्लाय रेंजर्स. आता मे फ्लाय रेंजर्स हे काय आहे तर हे एक फकडीसारखी एखादा किडा आहे, किंवा आपण म्हणू शकतो त्याला एक पंख असतात, असे किडा लाईक स्ट्रक्चर आहे छोटूसा. तर तो 1 तासापर्यंत किंवा 24 तासापर्यंत जगू शकतो. 1 hour to 24 hour पर्यंत हा किडा जो आहे मे फ्लाय रेंजर्स हा जगू शकतो. म्हणजे बघू शकता आता इथे डिफरन्स. जो एखादा टर्टल आहे तो 170 वर्षापर्यंत जगू शकतो, 117 इयरपर्यंत त्यांना लाईफ आहे. आणि त्याच ठिकाणी दुसरं आपण बघितलं तर मे फ्लाय रेंजर्स हा जो एखादा छोटासा किडा आहे, हा किडा 1 तास किंवा 24 hour म्हणजे एका दिवसापर्यंत त्याची लाईफ आहे, नंतर त्याची डेथ होऊन जाते. असे वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ स्पॅन वेगवेगळ्या ॲनिमल्सच नाही तर प्लांट्सला पण वेगवेगळे लाईफ स्पॅन असतात. नेक्स्ट आपण बघूया सेल्युलर स्ट्रक्चर. मग सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय तर बघा, जे पण काही पृथ्वीवरती लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट आहे तर ते कशाने बनलेले आहे? सेलनी बनलेले आहे. सेल म्हणजे काय आपण मराठीमध्ये त्याला पेशी म्हणतो. मग सर्व जे लिव्हिंग थिंग्स आपल्याला डोळ्याने दिसतात ते मल्टीसेल्युलरने बनलेले आहे. आणि असे काही लिव्हिंग थिंग्स आहे की जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, ते युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्यांना आपण फक्त आणि फक्त मायक्रोस्कोपमध्येच बघू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते ऑर्गॅनिझम एका सेलनी बनलेली असतात. म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला एकपेशीय. आता तुम्हाला मराठीमध्ये पण मी सांगण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमच्यासाठी हे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स तुमच्या माइंडमध्ये फिक्स बसायला पाहिजे. आता कोणाकोणाला हे वर्ड्स माहिती असेल, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, आधी तुमच्या वाचनामधून कुठेतरी गेले असतील, पण जास्तीत जास्त जणांना हे माहिती नसतात. म्हणून मी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते तुमच्या माइंडमध्ये फिक्स बसतील. आता युनिसेल्युलर म्हटलं तर यामध्ये कोणता ऑर्गॅनिझम येतो? आपण एक्झाम्पलमध्ये घेऊ शकतो अमिबा. ओके, हा युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. या अमिबा या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण मायक्रोस्कोप शिवाय बघू शकणार नाही, कारण की तो एक सिंगल सेलने बनलेला आहे, एका सेलने बनलेला आहे. आणि या अमिबामध्ये पण खूप साऱ्या प्रोसेसेस चालू असतात. म्हणजे एका सिंगल सेलमध्ये पण खूप साऱ्या प्रोसेसेस चालू असतात. आणि मल्टी सेल्युलर अदर जर आपण म्हटलं तर मल्टी सेल्युलर म्हणजे काय? अनेक पेशीय. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम अनेक पेशीय. फॉर एक्झाम्पल ते कोणते असू शकतात? लाईक डॉग, काऊ, नंतर काही पण एखादा आपण म्हणू शकतो ह्युमन पण आपण कशामध्ये येतो? मल्टीसेल्युलरमध्येच येतो. जे पण काही आपल्याला ॲनिमल्स किंवा प्लांट आपल्या डोळ्याने दिसतात, मुंगी पण असो, एखादी छोटीशी मुंगी आपण ॲंटचं एक्झाम्पल घेतलं ती आपल्याला डोळ्याने दिसते, म्हणजे ती काय आहे? मल्टीसेल्युलरचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. ती मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक साऱ्या सेल्सने तयार झालेली आहे. आता आपल्या बुकमध्ये आपल्याला एक पिक्चर दिलेला आहे हनीकॉम, जे काही मधमाशाचं पोळं तुम्ही बघितलंच असेल. त्यामध्ये कसे असे कंपार्टमेंट्स आपल्याला दिसतात. मग तसेच कंपार्टमेंट लाईक आपल्या सेल्स आहेत ज्या एकमेकांना जुडतात.
आणि एकमेकांना जुळून सेलपासून टिश्यू तयार होतो आणि अनेक टिश्यू जेव्हा जुळतात तेव्हा एक ऑर्गन तयार होतो आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ऑर्गन सिस्टीम ही आपल्या बॉडीमध्ये आहे, म्हणजे त्यामुळे आपली बॉडी तयार होते सेलमुळे. मी एक माझ्या मांसाचा म्हणजे स्किनचा छोटूसा तुकडा जरी घेतला तर त्याच्यामध्ये पण खूप सारे सेल्स प्रेझेंट असतात. ओके, आणि या सेल्समुळेच आपलं जे इंटरनल सिस्टीम्स आहेत सर्व ॲनिमल्सच्या, त्या इंटरनल सिस्टीम ह्या सेल्समुळेच चालत असतात. ओके, आय होप हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. म्हणजे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे असतात ते फक्त सिंगल सेलने बनलेले असतात, एकाच सेलने बनलेले असतात. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे असतात ते अनेक सेलने म्हणजे ब्रिलियन ट्रिलियन सेलने बनलेले असतात. आता मी तुम्हाला तुमच्या समोर दिसते किंवा आपल्याला आपले जे लिव्हिंग थिंग्स आहे, अदर लिव्हिंग थिंग्स दिसतात, तर हे खूप साऱ्या लाखो करोडो बिलियन्स सेल्सने बनलेल्या असतात. ओके, नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. आता बघा, प्लांट जे आहेत ते आपल्यासाठी कशी युजफुल असू शकतात. तर आपण प्लांट्स जे आहे मेडिकल पर्पजेससाठी म्हणजे इंडस्ट्रियल पर्पजेससाठी पण यूज करत असतो किंवा व्हेजिटेबल्स जे आपण काही ईट करतो, जे पण काही ग्रीन व्हेजिटेबल्स आपण ईट करतो, फ्रूट्स आपण घेतो, तर हे आपण फूड म्हणून एक यूजफुल त्यांना करतो फूड म्हणून. आणि इंडस्ट्रियल पर्पजेस म्हटलं तर आपण त्यांना मेडिसिनमध्ये पण खूप सारे आता आयुर्वेदिक औषध आपण बनवतो, तर मेडिकल इंडस्ट्रीजसाठी पण प्लांटचं खूप आवश्यकता असते. तर फूड पर्पजेस म्हटलं तर बघा, फेनुग्रीक म्हणजे काय, मेथी, नंतर ऑक्रा म्हणजे भेंडी, अशा प्रकारचे जे पण काही आपण व्हेजिटेबल्स आहे, स्पिनॅच वगैरे, हे फूड म्हणून इंटेक करतो. फ्रूट्स लाईक ॲपल, बनाना वगैरे, चेरीज वगैरे हे आपण फ्रूट्स म्हणून इंटेक करतो, म्हणजे हे खाण्यामध्ये आपण यूज करतो त्यांना. नंतर आता मेडिसिनल पर्पजेस म्हटलं तर इथं वसाका येतं. वसाका म्हणजे काय, अडुळसा. आणि अडुळसा हे आपण जे कफ वगैरे होतो आपल्याला, जेव्हा सर्दी वगैरे होतं किंवा खोकला वगैरे होतं, तर बघा खोकल्याच्या बॉटलवरती तुम्ही जर निरीक्षण करून बघितलं तर इन्ग्रेडियंट्स काय असतात, त्यामध्ये अडुळसा असू शकते, मे बी एखाद्या बॉटलवरती लिहिलेलं असू शकते. तर हे आपण मेडिसिनल पर्पजेससाठी यूज करतो. नंतर वसाका, अडुळसा, बेहडा वगैरे जे आहे, अशा प्रकारचे आपण जे वनस्पती आहे ह्या मेडिसिनल पर्पजेससाठी यूज करतो. आणि अजून आपण जर म्हटलं तर फूडमध्ये बघा, जे मांसाहारी आहे, कार्निवरस ॲनिमल्स जे आहे, सपोज आता जे ह्युमन आहे, आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कार्निवरस, हर्बिवरस आणि ह्युमन कोण आहे, ह्युमन हे ओमनिव्हरस आहे. का ओमनिव्हरस आहे, कारण की ते सर्वच खातात, प्लांट्स पण खातात, ॲनिमल्स पण खातात, म्हणून आपण कोण आहे, ह्युमन ओमनिव्हरस आहे. म्हणजे आपण ॲनिमल्सला काय करतो, खाण्यामध्ये यूज करतो. सी ॲनिमल्स जे आहेत लाईक फिश आहे, क्रॅब्स आहे, हे आपण खाण्यामध्ये यूज करतो. नंतर आणखी ॲनिमल्स जे आहे ते आपण हाऊसहोल्ड किंवा मग घरांचं संरक्षण करण्यासाठी आपण डॉगला पाळतो, म्हणजे कुत्र्याला आपण पाळतो, कुत्रा आपला घराचं संरक्षण करतो, तशा प्रकारे आपण त्याला यूज करतो. किंवा मग इंडस्ट्रियल पर्पजेस म्हटलं तर काय येणार अजून त्याच्यामध्ये, कॅमल, ऑक्सेन्स, नंतर आणखी काय येणार, हॉर्स, हे आपण इंडस्ट्रियल पर्पजेस म्हणजे व्यवसायासाठी पाळले जातात हे प्राणी. म्हणजे अशा प्रकारे आपण प्लांट आणि ॲनिमल्स या दोघांचा पण यूज आपण करू शकतो. आता दुसरा नेक्स्ट पॉईंट म्हटलं तर इथं हार्मफुल लिव्हिंग थिंग्स येतात. आता जे लिव्हिंग थिंग्स आपल्या यूजमध्ये आहेत, आपण यूजमध्ये घेतो लिव्हिंग थिंग्सला, प्लांट आणि ॲनिमलला, याच्या उलट आपल्याला हार्मफुल पण असू शकतात काही लिव्हिंग थिंग्स आणि काही प्लांट. ओके, मग कसे हार्मफुल असू शकतात, तर फॉर एक्झाम्पल बघा, जे पण काही विंचू आहे, साप आहे किंवा पॉयझनस लिझर्ड आहे किंवा स्पायडर आहे, हे सगळे जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्स कसे आहे, हार्मफुल आहेत. हे ॲनिमल्स आपल्याला चावल्यानंतर त्याचा आपल्याला पॉयझन चढून एक समटाईम आपली डेथ पण होऊ शकते. ओके, हे अशा प्रकारे आपल्याला हार्मफुल आहे. नंतर जे आपण म्हणू शकतो आपल्या घरामध्ये कॉक्रोच असतो किंवा उंदीर असतो, रॅट, हे काय करतात, आपल्या अन्नाला डिस्ट्रॉय करतात. घरामध्ये जर खूप सारे उंदीर झाले तर ते आपल्या अन्नाला डिस्ट्रॉय करतात. खूप सारे कॉक्रोच वगैरे झाले तर ते पण आपल्या अन्नाला डिस्ट्रॉय करतात. नंतर काही असेच ॲनिमल्स आहे की त्याच्यापासून आपल्याला डिसीज पण होतात, आजार होतात. आता मच्छर फॉर एक्झाम्पल किंवा मॉस्किटो आपण म्हणतो त्यांना, मग मॉस्किटो हे आपण कसं विसरू शकतो, कारण तो तर इतका घातक आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात, लाईक मलेरिया, डेंग्यू, हे डेथ म्हणजे त्याने आपली डेथ पण होऊ शकते, इतके गंभीर आपल्याला आजार त्याने होऊ शकतात. म्हणजे अशा प्रकारचे जे ॲनिमल्स किंवा इन्सेक्ट आहे ते आपल्यासाठी खूप हार्मफुल असतात, त्याने आपली डेथ होऊ शकते, मोठे मोठे आजार पण आपल्याला होऊ शकतात. ठीक आहे, जसं की लाईस आहे, टिक आहे. लाईस म्हणजे काय, जू, डोक्यामधली जी जू आहे त्याला आपण लाईस म्हणतो. टिक आहे, ते काय करतात, ब्लड सक करतात. जर का एखाद्या बॉडीवर असते कुठेतरी तर ते ब्लड सक करतात, म्हणजे ते पण आपल्यासाठी हार्मफुलच झाले. नंतर अदर ॲनिमल्स म्हटलं, वाईल्ड ॲनिमल्स आपल्यासाठी हार्मफुल आहे, ते सेटलमेंट्समध्ये येतात
आणि जसं की एलिफंट्स आहे, एलिफंट्स काय करतो, शेतामध्ये येऊन सगळं शेताचं नुकसान करू शकतो. अशा प्रकारे हे बाकीचे जे ॲनिमल्स आहे, काही ॲनिमल्स आपल्यासाठी खूप हार्मफुल असू शकतात. आणि आणखी हे तर झालं ॲनिमल्स. आणखी जर आपण प्लांट म्हटलं तर काही असे प्लांट्स आहेत जसं की डोडर आहे, पॅन्थेनियम आहे. अशा प्लांटपासून आपल्याला पॉयझन चढू शकतो किंवा एखाद्या झाडाला जर आपण हात लावून बघितला तर त्या झाडाचं आपल्याला इचिंग होऊ शकतं, म्हणजे खाज येऊ शकते. किंवा एखादे जे झाडं असतात, काही प्लांट्स जे असतात ते खूप स्मेली असतात, म्हणजे त्यांचा जे वास असतो तो खूप स्मेली असतो आणि एकदम त्याने आपल्याला सर्दी होऊ शकते. अशा प्रकारे इचिंग होऊ शकते, सर्दी होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला हे जे प्लांट्स आहे हे पण आपल्याला हार्मफुल असू शकतात काही प्लांट्स. ओके, नेक्स्ट आता लास्ट टॉपिक आहे आपला वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स आता तुमच्या सर्वांना तर माहितीच असेल की वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे कोण, की जंगली प्राणी. जे पण काही जंगली प्राणी आहेत ते पण आपल्यासाठी हार्मफुल आहेत. हार्मफुलमध्ये आपण बघितलंच, हार्मफुल ऑफ लिव्हिंग थिंगमध्ये आपण बघितलंच की वाईल्ड ॲनिमल काय करतात, सेटलमेंटमध्ये येऊन काय करतात, जे वस्तीमध्ये येऊन काय करतात, नुकसान करतात, शेतीचं नुकसान करतात किंवा मग एखाद्या प्राण्याला अटॅक करून त्याची शिकार करून खाऊन घेतात. असे हे वाईल्ड ॲनिमल. सपोज आपण म्हणू शकतो टायगर, लायन वगैरे आहे. वाईल्ड एलिफंट पण आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे, तो खूप नुकसान करू शकतो किंवा एखाद्याला मारू पण शकतो. नंतर जे टायगर आहे, टायगर काय करतात की सपोज त्यांना जंगलामध्ये काही खायला मिळालं नाही तर शिकार करता ते सेटलमेंट्समध्ये येतात, म्हणजे ह्युमन सेटलमेंटमध्ये येतात. तुम्ही ऐकलेलं असेल ना की आपल्याकडे आता टायगरच घुसलेला आहे किंवा चित्ताच घुसलेला आहे या एरियामध्ये, असं कुठे तुम्ही तरी ऐकलेलं असेल. मग हे काय करतात की शिकारीच्या शोधामध्ये येतात, म्हणजे काहीतरी त्यांना शिकार मिळेल का, एखादा जो पाळीव प्राणी आपण पाळतो, मेंढी वगैरे किंवा मग बकरी, नंतर कुत्रा वगैरे, हे जे आपण पाळतो तर ते त्या काय करतात, सेटलमेंटमध्ये येऊन, ह्युमन सेटलमेंटमध्ये येऊन ते काय करतात, त्यांचा शिकार करण्यासाठी येतात. ओके, अशा प्रकारे वाईल्ड ॲनिमल्स पण आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर पूर्णपणे क्लोज होतो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. मी इझी मेथडने समजून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजलं असेल याची मी आशा करते. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया आपण लगेच नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.